आणि आता बातमी सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। सरकार स्वस्तात कांदे आणि टोमॅटो विकणार आहे। शेतकऱ्यांकडून जास्त भावात ते कांदे आणि टोमॅटोज घेतील, मात्र अर्ध्या किमतीत बाजारात ते कांदा टोमॅटो विकणार असल्याचं कळतंय। भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना आहे। कांदे, टोमॅटो आणि अन्य भाजीपाल्यांचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मोठी खरेदी विक्री योजना आखली आहे। भाज्या खरेदी करून देशभरातील 18,000 केंद्रांमार्फत त्या विकल्या जातील। NCCF, नाफेड, केंद्रीय भांडार आणि राज्य सरकारांची ही केंद्र आहेत। किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 27,500 कोटी रुपयांचा किंमत स्थिरीकरण निधी म्हणजेच PSF बाजूला काढून ठेवलाय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। राहुल, भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारची एक नवी योजना आहे, काय अपडेट्स? त्याचं कारण आहे सौरभ की कुठलाही निर्णय हा राजकीय असतो। येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या 3 राज्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा राज्य सरकारनं दिल्लीमध्ये कांदा विकला होता आणि तो साधारणपणे 40 रुपये भावाने शेतकऱ्याकडनं खरेदी करून 8 रुपयापासून 22 रुपयापर्यंत टप्प्याटप्प्याने ती कांदा विक्री झाली होती। आणि या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये एका किडीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोचं उत्पादन जवळपास 70% घसरलेलं आहे। कांद्याची तीच स्थिती आहे, अजूनही सर्व दूर असा पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणून ज्या रकमेचा तू उल्लेख केला, 27,500 कोटी रुपयाची ही जी किंमत स्थिरीकरण निधी आहे त्याचा वापर करून केंद्र सरकार कांदा आणि टोमॅटो खरेदी करेल आणि ते महाराष्ट्रासह सर्व देशभरातल्या राज्यामध्ये ते विक्रीसाठी पाठवले जातील। त्यासाठी केंद्र सरकार स्टॉल पण लावणार आहे। खरेदी विक्री केंद्र सरकारची योजना असं या योजनेचं नाव असेल आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये जे बजेट सादर झालं त्या बजेटमध्ये सुद्धा भावांतर योजनेसाठी काही निधी ठेवावा। अर्थात तो फारच कमी आहे, 250 कोटी रुपये या टप्प्यावरती तो ठेवलेला आहे, पण तो निधी वाढू शकतो। या सगळ्याचा अर्थ असा की विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जी वाढती महागाई आहे त्याचा फटका बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारवरती पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। आणि टोमॅटोचा खराच प्रश्न आहे। टोमॅटो आज धुळ्यामध्ये 100 रुपये किलो आहे, पुण्यामध्ये 150 रुपये किलो आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।